मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि आज आम्ही जाणार आहे मलंगड ट्रेकसाठी। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ट्रेकसाठी आमचे दीपक भाऊ आहेत आणि यश परब आहे आणि राख्या येतोय, अजून तयारी नाही झाली त्याची। आणि 2 मित्र अजून आहेत, ते मनीषानगरमध्ये। खूप उशीर केला आहे लोकांनी मित्रांनो। आणि जे राखे भाऊ येणार होते हे आमचे राखे भाऊ, आणि जे 2 मित्र येणार होते मनीषानगर बघा इथे फिरतायत। मित्रांनो, कळवा खारेगाव पासून आम्ही प्रवास सुरू केला। त्यानंतर रेतीबंदर पासून आम्ही राईट टर्न घेऊन आम्ही पोहोचलो कल्याण सिलफाटा सर्कल जवळ। कल्याण सिलफाटा सर्कल पासून आम्ही लेफ्ट टर्न घेतलं। थोडासा पुढे आल्यानंतर आम्ही बदलापूर मार्गाकडे आलो। मित्रांनो, तुम्ही मॅपद्वारे इझिली येऊ शकता। तर फायनली मित्रांनो आम्ही मलंगडच्या बेसवरती आलो आहे। आणि हा जो एरिया बघता तुम्ही, हा पार्किंग पॉईंट आहे। आणि इथून जो रस्ता आहे तो इथून ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे। आणि इथून आम्ही एंट्री केली होती। समोर बघू शकता तुम्ही, इथूनच मलंगड दिसतोय आणि इथून ट्रेक स्टार्ट आहे। मित्रांनो, मलंगडचे जवळचे गाव मलंगगाव किंवा मलंगवाडी असे आहे। मलंगड हा महाराष्ट्राचा ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे। मित्रांनो, थोडासा वर चढल्यानंतर इथे आम्ही विश्रांती घेतली आणि आमचे दीपक भाऊ जमलेत। या साहेबांचा घाम सुटलाय पूर्ण। राख्या भाऊ, सिद्धार्थ चौधरी, कोकटे साहेब हे पण आले वरती। अजून तर किती वरती जायचं? अजून 4 किलोमीटर आहे। 4 किलोमीटर जायचं तुम्ही बघू शकता। फायनली मित्रांनो विश्रांती संपली आहे। आम्हाला बसवलेलं उठवलेलं आहे, अजून चाललंय परत। हा, सिद्धूमुळे आम्हाला पळायला गेले तिथून। बघा नाही, उठाचा रस घेतला असं गेलं थांबवला, असं बोलला असता थांब थांब बस बस अजून बस, पण घेतला नाही म्हणून बोलला उठा आता 5 मिनिटं। मी चुकी करू नका, चुकी करू नका। जिथं बसाल तिथं उठाचा रस घ्या, म्हणजे बसायला भेटेल 10-15 मिनिटं। मित्रांनो, जवळपास अर्धा तासाचा ट्रेक केल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावरती एक देवीचं मंदिर लागेल। आणि देवीच्या मंदिरच्या अगोदर एक छोटीशी दुकान आहे। त्या दुकानाच्या समोर एक पायवाट आहे। त्या पायवाटच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे। पुढे आपल्याला खडकेश्वर शिवलिंग पाहायला मिळेल। तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, व्हिडिओच्या नादामध्ये आम्ही मागेच राहिलो। बाकीचे मित्र शिवलिंगला भेट देऊन गडाकडे निघाले। आम्ही पण उशीर न करता शिवलिंगला भेट देऊन गडाकडे निघालो। थोडासा ट्रेक केल्यानंतर आम्ही श्री पीर हाजी मलंग दर्ग्याच्या जवळ आलो, म्हणजेच पीर माची। मित्रांनो, दर्ग्याच्या थोड्याशा आधीच आपल्याला एक गल्ली दिसेल। त्याच गल्लीतून आपल्याला गडाकडे जायचं आहे। धवानी चाल रे बाबा, जाशील खाली। नवीन घेतली बोलतो काल। पीर माची पार केली आहे। थोडासा वर आल्यानंतर आपल्याला राईट साइड कडे जायचंय। असंच फिरायला इथे आपले लाडके भाऊ बसलेत, सिद्धार्थ चौधरी, कोकडे साहेब। एवढं काम आलं आपल्याला। आणि हे आपले ब्लॉगर अरबाज, आणि हे बघा आम्हाला कुठे घेऊन आलेत, तुम्हाला मी दाखवतो। चला तर मित्रांनो, आपण पुढे वाढूया आता सोनमाचीकडे। पीर माची पार केल्यानंतर आम्ही निघालो आता सोनमाचीकडे। मित्रांनो, मलंगडचे जवळचे स्टेशन कल्याण आहे। कल्याणपासून मलंगड 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मित्रांनो, जी पायवाट आपण चढलोय आता ती 85 डिग्री होते।
तर चला आता आपण पुढे वळूया. इथे पण थोडं कठीण आहे, थोडं मुश्किल होते चढायला. डिग्रीच्या पायऱ्या पार करून आम्ही आता आलो दरवाजावरती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे महादरवाजा आहे. मित्रांनो व्हिडिओ थांबावा लागेल, इथं खूप माकड आले तिथं, जंगलातले दरोडेखोर आले. मित्रांनो तुम्हाला चोरवाड दाखवणार होतो, पण सध्या तिकडे माकडं खूप आले होते म्हणून आम्ही नाही काढली तिकडची व्हिडिओ. आता आम्ही पुढे चाललोय. आता दीपू कुठे जायचं आपल्याला? इथे जवळच लागून पाण्याचे 2 टाके लागतात, ते आता आपण बघायला जाणार आहोत. आणि ह्या वरती आपल्या बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. मित्रांनो आपल्याला अजून 3 मित्र भेटले, ते पण कल्याणवरून आले. मित्रांनो थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हे पायरीवाडी बघायला भेटते आणि बाजूच्या रस्त्याने आपल्याला पाण्याच्या टाक्याला बघायला भेटतील. तर चला आपण पाण्याच्या टाक्या बघून घेऊ. छोटा रस्ता पुढं. मित्रांनो थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या बघायला मिळाली. तर त्यापैकी एक खाली होती आणि एक भरलेली होती. दुसरी पाण्याची टाकी थोडी पुढे आहे, थोडं रिक्स आहे तिकडे पुढे जायला. जाऊ की नको जाऊ? पडला तर थेट खाली. मित्रांनो बघू शकता ही दुसरी पाण्याची टाकी आहे. मित्रांनो आता आपण 2 पाण्याची टाकी बघितली आहेत आणि आता आपल्याला वरती जायचे बाले किल्ल्याकडे. तर ही पायरी वाट आहे. सांभाळून ये रे बाबा. मित्रांनो थोडंसं वर आल्यानंतर हे बघा, ह्याच्या साह्याने चढायचं वरती. हे सगळे भेंडी चढतोय. तर मित्रांनो आपल्याला इथे रस्ता संपलाय आणि ह्या पायपाच्या मार्गाने आपल्याला पलीकडे जायचंय. हे पाईप क्रॉसिंग बघून सगळे लोक घाबरले होते. सेफ्टी तर आणली होती पण ती खाली राहिली होती. मी तर बोलतो तू बुट काढून जा. बुट काढ. खाली माकडे येतील. एक स्टेप चढून मी पाईप क्रॉसिंग केली. मनामध्ये भीती तर होती पण चढायची जिद्द मात्र सोडली नव्हती. जो रिक्स मॅच होता पाईपाचा तो आम्ही खूप पार केलाय आणि आता आम्ही पुढे चाललोय. पहिला जो वरती आला होता तो राख्या होता. हे खाली नाही जायचं आणि एक भाऊ आमचे खालीच बसलेत, त्यांना यायला जमत नाहीत, ते खाली बसलेत. चला तर मित्रांनो आपण जाऊया वरती. मित्रांनो ही जी पायरी वाट आहे ही पण खूप भीतीदायक होती. एका बाजूला वाट तर एका बाजूला खोल दरी दिसत होती.
एका हातामध्ये कॅमेरा आणि एका हाताने चढणं खूप कठीण स्टेप होतं. तर मित्रांनो बघू शकता हा पण एक रिक्सी पॉईंट आहे. राख्या भाऊ चाललेत वरती. कॅमेऱ्यामध्ये तर काय दिसत नाही, सूर्याचा प्रकाश येतोय. सावकाश जा रे राख्या. आता माझी बारी. आता मी चढणार वरती. मित्रांनो जे लोक बोलतात ना की हरिहर खूप कठीण आहे, तर एकदा मलंगडला येऊन बघा. पूर्वेकडून गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इरसलगड, प्रबलगड हा परिसर दिसतात. इथे आल्यानंतर हा एक पॅच आहे, साखळीच्या साह्याने जायचं. हा पण थोडा कठीण आहे. चला मित्रांनो आता आपल्याला वर जायचंय. अरे बाबा ते पायपापेक्षा कठीण हा पॅच वाटतोय. साखळीचा काय भरोसा नाही, जंग खाल्लेली साखळ आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही वरती आलोय. कसा वाटतं अक्षय? लय मस्त, एकदम भारी. अजून थोडं पुढे जायचं आहे. हवा निघाली. बघूया पुढे जाऊन काय बघायला भेटतं. ताण लागली मेन म्हणजे धरा आहे कोणतं वरती तर लय इथून काय रस्ता समजा ना, कुठून जायचंय? ओय बाबा बाबा, इथून जाशील खाली. हे डायरेक्ट खाली हा इथून. हे साप होता, साप आहे साप. थांब जाऊ दे त्याला. गेला गेला. अघोरा टप्पा पार करून 10 मिनिटात गड माथ्यावरती पोहोचता येते. शिरोबाग तसा लहान आहे, छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा आहे. पोलीस मित्रांनो बघू शकता तुम्ही, हा किती सुंदर झाड आहे. मित्रांनो थोडासा पुढे आल्यावर आपल्याला 7 पाण्याच्या टाक्या दिसतात. नेचरचं पाणी प्यायला येत सुकून सुकून. अरे भाई तोंडावरती राहील मी, एकतर मला पवायला येत नाही. बघू शकता मित्रांनो, हे आहे पाणीचं टाका आपल्या मलंगडवरील. आणि आमचे सिद्धूबाई पाणी भरतायत. याच गडाचं पाणी आम्ही पिणार आहे आज. गार पाणी. मित्रांनो ह्या पाण्याच्या टाकीच्या बाजूला पण, ह्या बाजूला 2 पाण्याची टाकी आहेत. आणि थोडंसं पुढे जातात तर पाईप टाकलेले आहेत. मित्रांनो हा झाड बघा किती सुंदर दिसते. पुढे पण पाण्याच्या टाकी आहेत. तर तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन. आपल्याला आता त्या साईडनं परत फिरून जावं लागेल. मित्रांनो आम्ही इथनं
परत चाललोय, कारण इथं मोठमोठ्या गवताचे कारण आम्हाला पुढचा रस्ता सापडे नाही. बापूंनी पायात चप्पल नाही घातली, बिन चपली चालली. मी एकटेच ना, असं कोणीच नाही घातली. आम्हाला आता फिरायला चान्सच नाही गवतामुळं. आपण फक्त आता जाताना हे बघू, आपला तो चोर दरवाजा राहिलेला तो जाताना आपण बघू. तिथं माकडांमुळे आपल्याला बघायला जायला नाही भेटलं. आता ते बघून आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागू शकतो. मित्रांनो, तुम्हाला किल्ल्यावरील एक चोर दरवाजा दाखवायचा होता. तो इथंच पुढे आहे. जसं आपण किल्ल्याच्या वरती एंट्री मारली ना वरती, इथं हा मी तुम्हाला दरवाजा दाखवला होता ह्या साईडला, त्याच्या थेट समोरच आहे. मित्रांनो, इथून आपण आलो होतो आणि जस्ट इथेच बाजूलाच आहे तो दरवाजा. चला तर आपण खाली जाऊ आता. बापू तू जातोय पहिलं खाली, कमी जाऊ. चल चल. मला पण फ्लॅश लावू का? चला, शिल्पी दादा चाललेत खाली. चढताना आपली लय हालत आहे करून. हाईटला आहे. हाईटमुळे जर आपला विषय होऊ शकतो. तेव्हा नारायण नारायणी कोल्हापूरची पार्वतीपते. उलट्या पायऱ्या बनवल्या पूर्ण व्ह्यू. हा चोर दरवाजा बाहेरचं. पूर्ण बाहेर निघायचं तर रस्ताच नाही भाऊ खाली जायला. तर मित्रांनो, आम्ही फायनली गड कंप्लीट केला आहे आणि आता आम्ही उतरलोय खाली. तर आता सिद्धू भाऊला विचारूया की सिद्धू भाऊ, कारण तो हरिहरला गेला होता, त्याला विचारायचं आहे की हरिहर कठीण होता की मलंगड कठीण होता. तर सिद्धू भाऊला विचारूया, हरिहर गड कठीण होता की मलंगड कठीण होता? आपण तर आता मलंगडगडवरती गेलो, तिथं विषय काय माहिती का, चढलो बिडलो मस्तपैकी. आपण तो पायपाचा ते जो सीन आहे तिथे 2 वेळा चढायला लागले, ते आपल्याला रिस्क वाटलं. तसं हरिहरगडला एवढा विषय नाही की हरिहरगडला जे पहिले जे सीध्या येतात त्याच्यावरती आपल्याला एवढं काय वाटत नाही. त्याच्यावरती उतरताना त्याला प्रॉब्लेम होतो, पण इथं चढताना पण हेच प्रॉब्लेम आहे, उतरताना पण प्रॉब्लेम आहे. कठीण बोललो तर मलंगड बेस्ट आहे ट्रेकिंगसाठी. कोकटे साहेब, तुम्हाला कसं वाटलं? बघा, मस्त आहे एकदम. मलंगडला एकदा येऊन बघा, समजेल तुम्हाला कसं काय आहे ते. मित्रांनो, खूप कठीण गड आहे आणि जर तुम्ही येत असाल ना तर सेफ्टी पूर्ण कॅरी करा आणि प्रॉपर शूज. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.